या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले तर तब्बल 6 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतलाय आणि प्रत्येक संघामध्ये 15 ते 16 खेळाडू आहेत. परंतु ऑन फील्ड मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरताय तुमचे 12 खेळाडू तुम्ही घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि त्यामधील कंपल्सरी एक खेळाडू हा स्लिपला तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं असणार आहे. आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात होईल तिसऱ्या ओव्हरला कंपल्सरी 50+ गोलंदाज पहिल्या 3 ओव्हरमध्ये तुम्ही कधीही वापरू शकता 50+ गोलंदाज. आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करण्यासाठी तुमचा 50+ एक फलंदाज असायलाच हवा, हे कंपल्सरी आहे. त्यामुळे याची दक्षता घ्या हीच विनंती असेल. कारण की या नियमावली आहेत त्या नियमावली आपण ऐरोली प्रीमियर लीगची संपूर्ण कोर कमिटी टीम आयोजक कमिटी अगदीच आमच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील. त्या नियमावली आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. तर गोलंदाजीचं नाव, बॉलर्स नेम योगेश. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर प्रथमेश शिंदे आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर कुणाल. सलामीची जोडी गोलंदाजी मार्क वरती योगेश व्हेरी फर्स्ट बॉल रिलीज करण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल हुक केलाय आणि बॉलला पाठवलंय. ऐरोली प्रीमियर लीग 2025 चा हा पहिला षटकार प्रथमेश शिंदेच्या बॅट मधनं येत असताना पॉवरफुल 6 धावा. अप्रतिम फटका षटकाराने सुरुवात केली. अगदीच याच क्रीडांगणावरती ह्या खेळाडूचा सराव हा कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतो आणि आता मात्र हात खुले गेलेत. म्हणजे पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती योगेशचं स्वागत केले ते षटकाराने. अगदी जलद गतीने टीमचं अकाउंट ओपन झाले. यावेळेस मात्र फुल टोच होती, बॅट थोडीशी उशिरा आली परंतु कौपांच्या वरतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी फंबल करतायत आणि संधी मिळते. त्याच पद्धतीने जर आपण पाहिले तर 2 धावा त्या कंप्लीट देखील होत असताना पाहायला मिळतील. टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 8 या आकड्यावरती 5 ओव्हरचे मॅचेस या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेमीफायनल, फायनल, त्याचप्रमाणे या स्पर्धेची चमचमाती प्रथम क्रमांकाचं विजेतेपद ही ट्रॉफी कुणाच्या नावी लागेल ते देखील आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये अनुभवणार आहोत. परंतु आता प्रथमेश शिंदे मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. बॅक टू बॅक पुन्हा एकदा मात्र आक्रमक करत असताना येतोय. हा मिड विकेटला क्लिअर करत असताना 6 धावसंख्येसाठी षटकार. तीन चेंडू आणि 14 धावा. अगदीच आक्रमकतेचं रूप धारण केले. योगेशच्या विरोधात मात्र अगदीच मोठमोठे फटके आणि चेंडूची निवड तुम्हाला करता येणार नाहीये. या देखील गोष्टीची जाणीवपूर्वक आपण काळजी घ्या. यावेळेस डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ 15-15 ऑन स्कोरबोर्ड. अजून या षटकातील जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक असतील. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला 38 सर्कलमध्ये कंपल्सरी 2 खेळाडू ठेवावे लागतील. यावेळेस मात्र फुल टोस होती, अगदी फ्लाईट दिली, अगदी बॉलला मात्र लवकर पिक केलंय. गॅप मोठा होता त्या गॅप मध्ये मात्र बॉलला पाठवलंय. 4 या धावसंख्येसाठी प्रथमेश शिंदे सेट ऑन ऑफ फायर. टीमचं टोटल पुढे सरकते ते म्हणजे 19 या आकड्यावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमच्या बॉलवरती देखील मोठा फटका प्रथमेश शिंदे लगावते तर टीमचं टोटल हे अगदी जलद गतीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला सामना हो यावेळेस मात्र हुक केलाय परंतु बॉल चाललाय डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी घोषांकीच्या स्वरूपात मिळेल फक्त आणि फक्त 1 ही धावसंख्या. षटकाची होती समाप्ती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 20 या आकड्यावरती. सगळ्यात महागडं शतक पहिलं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा योगेशच्या विरोधात आपण पाहिलं तर प्रथमेशने ठोकल्या. आणि त्याचप्रमाणे आमचे सोमनाथ दादा त्यांचे देखील सहर्ष स्वागत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील ते कार्यरत आहेत आणि त्याचप्रमाणे क्रिकेटला देखील
चांगलं प्राधान्य त्यांच्या माध्यमातून त्यांनी दिलं. नक्कीच क्रिकेटसाठी त्यांचं असलेलं वेळ हे कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतं. आणि आमचे संपूर्ण आयोजक कमिटीचे लाईनमॅन विनंती करेन की आपण देखील आपली भूमिका अगदी योग्यरित्या पार पाडायची. हीच विनंती असेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन कुणाल, नॉन स्ट्रायकर एंडला प्रथमेश शिंदे त्याच्यासोबत सलामीला आलाय. आणि प्रथमेश शिंदेने मात्र पहिल्या षटकामध्ये धुवाधार बॅटिंग परफॉर्मन्स 20 धावा लगावल्यात आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय विजय सालिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोर्ड. यश त्यांचा वेध. या स्पर्धेतील गोल्डन विकेट कुणालवरती मात्र विश्वास दाखवला होता. तोच कुणाल अर्थातच डायमंड डकचा शिकार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळते. कुणाल बॅक टू द डग आउट. पहिल्या ओव्हरला जशी सुरुवात झाली त्याच्या मात्र 20 धावा आल्या. आणि आता जर आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली तसं मात्र विजय सलीलने पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट संपादित केलं. आणि आता मात्र संघाचा स्वतः टीम मालक संघ मालक आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच दिनेश. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका अलॉंग द कार्पेटच्या स्वरूपात अगदीच आपल्याला ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळते. दिनेश तत्पूर्वी फीड करतील. एक धाव तरी कंप्लीट. टीमचं टोटल मात्र पुढे सर्केल 21 लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली 1 विकेट आली. पहिल्या षटकाला जशी सुरुवात झाली तसं आपण पाहिलं तर योगेशच्या विरोधात पहिल्या षटकार या स्पर्धेमधील येत असताना आपल्याला पाहायला मिळाला प्रथमेश शिंदेच्या माध्यमातून. परंतु आता जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसं आपण विजय सलीलच्या माध्यमातून 1 विकेट त्याने संपादित केले. अनेक 40+ 30+ क्रिकेट खेळाडू आज या क्रीडांगणावरती आपला परफॉर्मन्स अप्रतिमरित्या दाखवत असताना पाहायला मिळणार आहेत. यावेळेस मात्र बाउन्सिंग आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच पंचांचा इशारा काही येतोय. त्यांचा निर्णय त्यांचं डिसिजन त्यानंतर आपण त्या निर्णयाशी ठाम राहणार आहोत. म्हणजे नो बॉल आहे. अतिरिक्त उचळी. आणि अंपायर डिसिजन फायनल असणार आहे. ऑनफील्ड अंपायर जे काही निर्णय देतील तर DRS नाहीये. त्यामुळे आपण ऑनफील्ड अंपायर जो काय निर्णय देतात म्हणजे फेअर डिलेव्हरी म्हणजे नो बॉल नसणार आहे. हा लिगली डिलेव्हरी असेल. स्ट्रायकर एंडला प्रथमेश. आमचे ऑनफील्ड अंपायर जो काही निर्णय देतात त्या निर्णयाशी आपण ठाम राहणारच आहोत. सकाळचं सत्र आणि अगदीच अनुभवी अंपायर्स आज या स्पर्धेला लाभलेत. म्हणजे लिगल डिलेव्हरी हा चेंडू अर्थातच लिगली काउंट केला जाईल. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 21 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला बॅट्समन प्रथमेश शिंदे. यावेळेस आपण पाहिले तर वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक विजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे.
हो, यावेळेस सबमेरीन डिलिव्हरी या षटकामध्ये मात्र शांत ठेवले. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे योगेशच्या विरोधात बॅटिंग झाली त्या प्रकारची बॅटिंग मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेशला करता येत नाहीये, कारण की अनुभव भरपूर आहे गोलंदाज विजय याच्याकडे. कशा पद्धतीने चेंडू रिलीज करायचा, कशा पद्धतीने टप्पा ठेवायचा आणि बॅट्समनला मात्र कशा पद्धतीने शांत ठेवायचं या गोष्टीचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळेच मात्र अगदीच कॅप्टनने विश्वास दाखवलाय. हो, यावेळेस मात्र चांगली लाईन, चांगली लेन, दिशा मात्र अप्रतिम ठेवली आहे. हा देखील बॉल येतोय डॉट. आणि अजूनही या षटकातील जर आपण पाहिले तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहेत. आणि जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये जवळजवळ फक्त आणि फक्त 2च धावा खर्च झाल्यात. हो, यावेळेस मात्र शेवटचा बॉल पुल केलाय, हुक केलाय आणि धावा तब्बल बुक केल्यात 6. आणि या षटकाराने टीमचं टोटल पुढे सरकेल आणि टीमच्या चेंडू नंतर तब्बल 29 या आकड्यावरती. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा पाऊस हा अप्रतिम पडलाय. खेळाडू तुम्हाला वापरणं खूप गरजेचं असणार आहे. हे मॅन्डेटरी असेल, म्हणजे तो 50+ गोलंदाज खेळाडू आयदर तो बॅटिंग करेल आयदर तो बॉलिंग करेल. परंतु 3 षटकामध्ये त्याला पहिल्या 3 षटकामध्ये त्याला उतरवणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं असणार आहे. या क्रिकेटचा नियम आहे. गोलंदाजी मार्क वरती सुहास आला. यावेळेस आपण पाहिले तर चेंडूला पॉइंटच्या दरम्यान खेळून काढले. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील फीड करतील तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 ऑन स्कोरबोर्ड. आणि आता मात्र जर आपण पाहिले तर बॅटिंग करणारी टीम ते देखील दुसऱ्या इनिंग मध्ये 50+चा गोलंदाज हा वापरणार आहेतच. परंतु पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिले तर टीम स्वस्तिक महाराजा या संघाच्या कॅप्टनने मात्र नक्कीच एक विश्वास दाखवलाय. आणि जर आपण पाहिले तर कुठल्या खेळाडूला कशा पद्धतीने उतरायचं आणि कशा पद्धतीने मात्र वापरायचं या गोष्टीचा चांगला अभ्यास देखील आहे. हो, यावेळेस मात्र दूरवरतून मोठा फटका शॉटम जॅक करत असताना सुहासच्या विरोधात देखील येतोय. हा मोठा फटका 6 या धावसंख्येसाठी षटकार आलाय प्रथमेश शिंदेच्या बॅटमधनं. प्रथमेश शिंदे जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 11 चेंडूंनी 32 या धावसंख्येवरती मात्र खेळतोय. आणि प्रथमेश शिंदेच्या हीच खासियत आहे. जर आपण पाहिले तर ग्रामीणचं क्रिकेट देखील उत्तमरित्या त्याच्या माध्यमातून खेळलं जातं. यावेळेस आपण पाहिले तर अगदीच फ्रंट फुटला येऊन मोठा फटका खेचायचा होता, परंतु बॅट थोडीशी उशिरा आली त्यामुळे थोडेसे मात्र शांत राहतील. एकही धाव मिळणार नाही. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 36 या आकड्यावरती. 36 धावा गडी बाद झाले ते म्हणजे एक गडी बाद. 36 एक चांगला प्रयत्न आणि एक चांगला टोटल उभा करण्याच्या प्रयत्नात मात्र टीम उतरली आहे ती म्हणजे जैन औषधी. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करायचे आणि बॅटिंग करत असताना मात्र अगदीच चांगला टोटल उभा करण्याच्या प्रयत्नात देखील आहेत. त्यावेळेस आपण पाहिले तर बॅटची कडा लागून बॉल चालला बिहाइंड विकेट किपर. एक या धावसंख्येसाठी एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. टीमचं टोटल अगदी संत गतीने पुढे सरकते ते म्हणजे 37 धावा. 37 ऑन स्कोरबोर्ड.
इथून पुढे सुरुवात असेल ती म्हणजे अगदीच एक चांगला टोटल उभा करण्यासाठीचा देखील आणि त्याचप्रमाणे त्या टोटलला रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज देखील प्रयत्न करतात. विकेट देखील काढण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्यामध्ये कुठे ना कुठेतरी मात्र अगदीच थोडासा मार पडतोय, परंतु हरकत नाहीये. क्रिकेट आहे आणि गोलंदाज नक्कीच प्रयत्न करेलच. यावेळेस ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर केला. अगदी हलक्या हाताने चेंडूला पुश केले आणि आपण पाहिलं तर टीमचं टोटल पुढे सरकते जवळजवळ 38. शेवटचा बॉल अजून शिल्लक, अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल आहे या षटकातील. यावेळेस आपण पाहिले तर बॉलर बॅक ड्राईव्ह दूरवरतून क्षेत्ररक्षक येतात. एक धावसंख्येसाठी कॉल आणि बघता बघता अगदीच वेगाने चित्त्याच्या चपळे दुसरी धाव ती देखील कंप्लीट होते आणि आता थ्रो येईल. तत्पूर्वी ती दुसरी धाव ती देखील कंप्लीट झाली म्हणजे टीमचं टोटल पुढे सरकलंय जवळजवळ 3 षटका अखेरीस 40 या आकड्यावरती. 40 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आज आपण पाहिले तर पाऊस कुठे ना कुठेतरी मात्र थांबलाय. सूर्यदेवाचं देखील आगमन झालंय. कालचा दिवस आपण उत्तमरित्या बहीण भावंडांचा दिवस आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नारळी पौर्णिमेचा सण देखील अगदीच थाटामाटात संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आज जर आपण पाहिले तर क्रिकेट हे कधीच थांबलं नाहीये. मग ते पावसाळी हंगाम असेल, त्यानंतर उन्हाळी हंगाम, हिवाळ्यात देखील क्रिकेट अगदीच तिन्ही ऋतूंमध्ये मात्र क्रिकेट उत्तमरित्या खेळत असतात प्रत्येक खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती आलाय सुनील. यावेळेस मात्र ज्या विकेटची खरं तर गरज आहे आणि ज्या विकेटसाठी खरं तर हे अस्त्र वापरलं गेलं, अर्थातच प्रथमेश शिंदे यष्टीचीत बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुनील च्या माध्यमातून घेतलेली विकेट. प्रथमेश शिंदे बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन एंटर झालाय महेश दारगरकर. यावेळेस आपण पाहिलं तर पंचांकडे अपील मागितले लेग बिफोर विकेट साठी आणि अर्धा लेग बायच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे एक सिंगल आणि लेग बिफोर विकेट नक्कीच असणार आहे या स्पर्धेमध्ये. LBW माफ करा, LBW नाहीये. यावेळेस आपण पाहिले तर शॉर्ट मिड विकेटला थोडीशी चूक होते. तत्पूर्वी जर आपण पाहिले तर नितीन देसाई येतील, फील्ड करतील, 2 धावा वेगाने खरं तर कंप्लीट होतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमचं टोटल पुढे सरकते 43-43 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिले तर प्रथमेश शिंदे परतला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सुनीलने लेग बायच्या स्वरूपात एक धाव खर्च केली आणि तिसरा चेंडू जर आपण पाहिलं तर अप्रतिमरित्या रिलीज करतोय. 4थं शतक मार्गस्थ आहे. 4थं शतक सुनील गोलंदाजी मार्क वरती स्वतः टीमचा आयकॉन देखील. यावेळेस कव पॉइंटच्या वरतून खेचायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. येते डॉट. क्रिकेटचे अनेक चाहते आहेत आणि आज क्रिकेटसाठी एक त्यांचा उत्तम खेळ आपल्याला क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओहो, यावेळेस फटका फसलाय. उंची भरपूर आहे
झेल खाली क्षेत्ररक्षक उलटा झेल घेण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू रिलीज होते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. टीमचं टोटल पुढे सरकले ते म्हणजे 45 या आकड्यावरती. 45 धावा. शेवटचा चेंडू, अंतिमचा बॉल. अंतिमच्या चेंडूवरती खरं तर हात खुले करण्याचा प्रयत्न संघ मालकाच्या माध्यमातून असेल, परंतु त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी राहिले आणि विकेट या ठिकाणी डाऊन होत असताना टीम जॅन औषधी या संघाचा संघ मालक बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन एंटर झालाय शेवटच्या शतकामध्ये, महेश सावंत. आणि विकेट किपरच्या भूमिकेत जर आपण पाहिले तर पुंडलिक आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती राजादादा त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू, ते देखील उपस्थित राहिलेत. गोलंदाजी मार्कवरती अंतिमचं शतक रिलीज करण्यासाठी स्वतः टीम कॅप्टन नितीन देसाई ज्याने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आणि शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस व्हेरी फर्स्ट बॉल वॉर्निंग बेल दिले आणि मी का कॅप्टन आहे टीमचा याची अगदीच महत्वाची भूमिका तो दर्शवेल. यावेळेस आपण पाहिले तर अगदीच बॅटची आतली कडा लागून बॉल झाले बिहाइंड विकेट किपर, ज्या ठिकाणी एकही धाव मिळणार नाही. येते डॉट. शेवटचं शतक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकाला जशी सुरुवात झाली तसे आपण जर पाहिलं तर पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत नितीन देसाईने. कौतुक करावं लागेल. चांगली लाईन आहे, अनुभव भरपूर आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेस डाऊन दिले एक स्टंप. पंच आता आमच्यापर्यंत इशारा करतील. येस इट इज फाईट आणि वाईट +1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात. अतिरिक्त स्वरूपात टीमचं टोटल पुढे सरकते ते म्हणजे 47 या आकड्यावरती. 47 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेकांचं सहकार्य लाभलंय, त्यांचा देखील आपण उल्लेख या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने जरूर करणार आहोत. त्यांची देखील महत्वाची भूमिका या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस फटका फसला फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज, परंतु मिसअंडरस्टँडिंग आणि आता जजमेंट चुकलं आणि एक धाव त्यावरती कंप्लीट. टीमची धावसंख्या 48. शेवटचे 3 बॉल. पहिल्या इनिंग मधील अंतिमचं शतक. अंतिमच्या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आपण पाहतोय महेश सावंत स्ट्रायकर एंडला. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहिलं तर चढाई करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त उसळी आहे. बॅट थोडीशी मात्र नक्कीच उशिरा येते. डॉट बॉल. अंतिमच्या 2 चेंडूवरती देखील तशाच पद्धतीने प्रहार केला जाईल की काय हे प्रश्नचिन्ह आहे, परंतु उत्तर द्यावी लागतील ते म्हणजे महेश सावंतला. टीमने मात्र विश्वास दाखवलाय. 47 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा 48 धावा. यावेळेस आपण पाहिले तर बॅट्स ऑफिस ओपन केला, परंतु त्यावरती मिळेल ती म्हणजे फक्त एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. शेवटचा बॉल अजून या षटकातील शिल्लक असेल. या इनिंग संपन्न करण्यासाठी नितीन देसाईला शेवटचा बॉल हा मात्र अचूक टप्प्यावरती रिलीज करावा लागेल, परंतु बॅट्समनला तितका प्रयत्न करायचा की हा मोठा फटका येईल कशा पद्धतीने यासाठीचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा चेंडू.
अंतिमचा बॉल आणि अंतिमच्या बॉलवरती प्रहार केला जाईल की काय हे प्रश्नचिन्ह आहे, परंतु याचं उत्तर आलंय ते म्हणजे एक सिंगलसाठी षटकाची होते समाप्ती. म्हणजे टीमचं टोटल राऊंड फिगर 50 या आकड्यावरती येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी 51 या धावसंख्येची आवश्यकता असणारे. कुठे जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा. आणि इनिंग ब्रेक्समध्ये आपण वळणार आहोत नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी, ज्या ठिकाणी संघ या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंडियन लॉजिस्टिक आणि ऐरोली किंग्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपणास विनंती करेन की आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचे. आपण टॉस करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद. ऑलरेडी पुरवले गेलेत, त्यामुळे बॅट्समन आतमध्ये घेऊन येतात चेंडू. चला बॅटिंग टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची आहे. जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे, कारण की आपल्याला अनेक मॅचेस कव्हर देखील करायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल की आपण कुठलाही वेळ जास्त घेऊ नका.
चला बॅट्समन विनंती असेल कॅप्टनला की आपण लगेच आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला पुढच्या मॅचच्या टीम कॅप्टन्सला मी विनंती करतोय. इंडियन लॉजिस्टिक्स आणि त्याचप्रमाणे आयरोली किंग्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस घेणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक्समध्ये आपण घेत आहोत, त्यामुळे विनंती असेल की आपण लगेच आपली उपस्थिती दर्शवायची आहे. अन्यथा जर आपली उपस्थिती आपण दर्शवली नाही तर प्रतिस्पर्धी संघाला नाणेफेकी विजयी घोषित केली जाईल. याची दक्षता घ्या. या नियमावली आहेत, त्या नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. 51 धावा करायच्यात. 51. ऐरोली किंग्स या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. टीम इंडियन लॉजिस्टिक्स या संघाचं कॅप्टन्स आपण आपली उपस्थिती दर्शवा, हीच नम्रतेची विनंती आहे. चला पंचांचा ग्रीन सिग्नल आणि सलामीची जोडी सुनील जाधव आणि नॉन स्ट्रायकर एंडला नितीन आणि व्हेरी फर्स्ट बॉल फुल टॉस होती, फटका फसलाय, गोल्डन डकची विकेट आणि 50+ हा पहिला बॅट्समन बाद होत असताना सुनील जाधव अगदीच परतलाय डगआउटच्या दिशेने. टीमला मिळालाय पहिला धक्का. बॅट्समन बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला पुन्हा एकदा मी विनंती करतोय की आपण आपली अतिरिक्त खेळाडू देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. न्यू बॅट्समन अमोल पवार आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिले शतक गोलंदाजी मार्क वरती महेश सावंत. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होते. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच प्रेशर निर्माण करू शकतो आणि प्रत्येक मोठा फटका जर आपण पाहिले तर कुठे ना कुठेतरी मात्र टीमचं टोटल हे पुढे नेऊ जाऊ शकतो. पण त्यासाठी प्रयत्न करावा लागेल या बॅटरला. यावेळेस अप्पर कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. हा देखील चेंडू येते डॉट. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच दबाव निर्माण करून जाऊ शकतो. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिले तर महेश सावंतने विकेट संपादित केली आणि पहिलं षटक हाताळत असताना जर आपण पाहिले तर पहिले 3 चेंडू हे मात्र नक्कीच निर्धाव पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक आहे महत्वाचं असेल. यावेळेस मात्र राखले फुल टॉस. पुन्हा एकदा संधी फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज कुठलीच चुकी करत असताना मात्र आता कॅच होते. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस.
प्रत्येक विकेट ही महत्वाची आणि प्रत्येक खेळाडूचा हाच प्रयत्न आहे की माझे एफर्ट्स कशा पद्धतीने मी देईन. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदीच बॅट आली त्यामुळेच बॉल कशा पद्धतीने निघून गेला ते देखील कळालं नाही. वेग भरपूर होता. टप्पा पडल्यानंतर स्किट होणारा चेंडू येथे डॉट. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि टीमचं टोटल जवळजवळ 1 या आकड्यावरती. गडी बाद झाले ते म्हणजे 1. यावेळेस आपण पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी शॉर्ट मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळाला. त्या बॉलवरती येते एक सिंगल आणि षटकाची होते समाप्ती. म्हणजे पहिल्या 1 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 2. म्हणजे पहिल्या षटकामध्ये महेश सावंतने मात्र 1 विकेट संपादित केली, अर्थात सुनील जाधवला परतवलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. पहिले षटक महत्वाचं राहिलं आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने अर्थातच आपण पाहिलं तर जन औषधी या संघाने 50+ एकही खेळाडू वापरला नव्हता, परंतु तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये 50+ पहिल्या 3 षटकामध्ये एक तरी गोलंदाज एक तरी खेळाडू तुम्हाला वापरावा लागेल. हे गरजेचं आहे. याची दक्षता घ्या टीम कॅप्टन आणि संघ मालकाने देखील. हे महत्त्वाचे नियम आहेत. त्यामुळे हे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने करत आहोत. नवीन गोलंदाजी मार्क वरती गणेश. स्ट्रायकर एंडला बॅट्समन नितीन देसाई. पहिलाच बॉल हुक केलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे एक सिंगल्स. यावेळेस आपण पाहिलं तर लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर अगदीच खाली राहणारा चेंडू येते डॉट. हा देखील बॉल तशाच पद्धतीचा राहिला. येते डॉट. म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर पहिले 3 चेंडू हे निर्धाव आलेत. टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट मनगाटाचा चांगला वापर डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. अंतिमचे 2 बॉल. टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 4 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल. हो हो.
बाउन्स ओव्हर द रोफ मिळतील धावा 4. टीमचं टोटल पुढे सरकते तब्बल आपल्याला 15 या आकड्यावरती 15 ऑन स्कोरबोर्ड. 15 धावा. गोलंदाजी मार्कवरती देखील गोलंदाज 50+ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदीच दूरवरतून येतात फील्ड करतील तत्पूर्वी मात्र मिळेल ती म्हणजे एकच सिंगल. आणि आता भास्कर शिंदे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. 50+ गोलंदाज टीमचं टोटल आपल्याला पाहायला मिळते जवळजवळ 16 या आकड्यावर 17 माफ करा 17 17 धाबा. तीन बॉल 17 धाबा. शेवटचे 3 चेंडू अजून शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जितेंद्र आहे. कौतुक करावं लागेल एक चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर दूरवरतून खेळायचंय परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक या धावसंख्येसाठी एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या संत गतीने 18 या आकड्यावरती 18 ऑन स्कोरबोर्ड. 18 धावा. अजूनही 2 चेंडू पडणं हे गरजेचं आहे. अचूक टप्प्यावरती जर पडले तर डेफिनेटली मजा येईल. हो यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक धावतायत फीड करतायत. सेकंड अटेम्प्ट मध्ये मोहन पवार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मोहनसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षक रिले झेल पकडलाय आणि विकेट या ठिकाणी मात्र परतत असताना डगआउट दिशेने बॅट्समन जितेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. अंतिमचा बॉल. शेवटचा बॉल आहे. अंतिमचा बॉल फटका फसलाय. अर्धीच फॉलो थ्रू मध्ये मात्र नक्कीच अडवण्याचा प्रयत्न राहील परंतु मिळेल अंतिमच्या बॉल वरती ती म्हणजे सिंगल आणि षटकाची होते समाप्ती. म्हणजे टीमचं टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजे जवळजवळ 18 या आकड्यावरती 18 ऑन स्कोरबोर्ड. त्याच्या अगोदर 2 घेतले ना आणि 15 19 धावा झाल्यात. 19.
कुणाल आहे गोलंदाजी मार्क वरती. राईट राऊंड द विकेट. हो यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साइडला मोठा फटका अमोल पवारच्या बॅट मधनं पॉवरफुल षटकार 6 धावा. डिक्लेअर झोन मध्ये जाईल एक या धावसंख्येसाठी 28 धावा. अजून या षटकातील अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचं शतक आधुनिक जिंकण्यासाठी जर आपण पाहिले तर तब्बल 7 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता असेल. धावांचा पाऊस पाडणं खूप गरजेचं आहे. पाठलाग करतात 51 धावसंख्येचा पुढे सरसावत मात्र हा चेंडू खेळून काढला. गॅप मधून क्षेत्ररक्षक दूरवरतून येतात. महेश सावंत थोडीशी फंबल केली आणि थ्रो येईल तत्पूर्वी मात्र काय घडतंय 2 धावा कंप्लीट. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. टीमचं टोटल पुढे सरकते तब्बल आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे 30 या आकड्यावरती. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 21 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 21 धावा. पात्र आणि एकत्र सुपर टेन्स क्रिकेट .च्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रेक्षेपण या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्क वरती स्वतः संघाचा मालक अर्थातच दिनेश, स्वतः टीम ओनर, स्वतः संघाचा महत्वाचा खेळाडू ऍज बॉलर म्हणून नक्की स्वतःला रिप्रेझेंट करतोय शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस फिंगर स्क्रोल केले, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी येते. हा डॉट बॉल. गोलंदाजी मार्क वरती दिनेश. यावेळेस आपण पाहिलं तर गलीमध्ये हा चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी मिळणार आहे फक्त आणि फक्त एक सिंगल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये म्हणजे टीमचं टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे जवळजवळ 31. आता करायचे ते म्हणजे तब्बल 4 चेंडू आणि 20 धावा म्हणजे 4 मोठमोठे फटके हे कंपल्सरी तुम्हाला खेचावे लागतील. त्यासाठी प्रयत्न असेलच एका दुसऱ्यावरती. मात्र आता या मोमेंटला तरी अवलंबून राहून चालणार नाही. अमोल पवार अगदीच प्रयत्न करतोय परंतु त्याला साथ देण्यासाठी जर बॅट्समन आपण पाहिलं स्ट्रायकर एंडला योगेश. गोलंदाजी मार्क वरती दिनेश तो देखील अगदीच आपले एक्सपिरियन्स वापरतोय आणि यावेळेस ते चित्र पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल दिनेशचं. अगदी घरची खेळपट्टी, घरच्या मैदान आणि त्याचप्रमाणे घरच्या खेळपट्टीवरती आपला दररोजच्या कारकिर्दीमध्ये चालू असलेला सराव आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर आपली धारदार अशी गोलंदाजी दिनेश यावेळेस वापरत असताना पाहायला मिळतंय. एक सिंगल आली. टीमची धावसंख्या पुढे सरकली ते म्हणजे 32. अजूनही करायचे ते म्हणजे 19. येणाऱ्या चेंडू असतील 3 चेंडू आणि 19 धावा. हो यावेळेस मात्र अमोल पवार पॉवरफुल, ब्युटिफुल आणि आता सक्सेसफुली चेंडूला लँड करतोय प्रेक्षकांच्या भेटीला 6 या धावसंख्येसाठी. येतोय षटकार. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती आणि आता शेवटचे 2 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता असेल. 2 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा आणि 2 चेंडू. हे 2 चेंडू खरं तर महत्वाचे आहेत गोलंदाजीचे देखील आणि हे 2 चेंडू महत्वाच्या रीते फेस करायचे आहेत ते म्हणजे फलंदाजाला. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर एक दबाव गोलंदाजावरती देखील निर्माण होऊ शकतो. जर गोलंदाजाने ही चूक केली आणि या चुकीचं रूपांतर जर आपण पाहिलं तर ते षटकारामध्ये होऊ शकतं.
परंतु गोलंदाजच्या चाणाक्ष आहे, चतुर आहे आणि अनुभव भरपूर आहे क्रिकेटच्या पटलावरती देखील. यावेळेस या वेगाचा नव्हे तर आता युक्तीचा चांगला वापर केल्याने व्हाईट बॉल त्यावरती विकेट आल्या. एक्स्ट्रा धाव, विकेट देखील आली. 39 धावा झाल्यात म्हणजे करायच्यात अजूनही 12. येणारे चेंडू असतील तब्बल जर आपण पाहिलं ते म्हणजे 2 चेंडू आणि 12 धावा. 2 मोठमोठे फटके. अमोल पवारचं थांबणं हे खूप गरजेचं होतं परंतु अमोल पवार परतला. न्यू बॅट्समन नेम प्लीज. तारिक सिद्दीकी. अनेक मोठमोठे खेळाडू 40+ ग्रामीणचं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट अप्रतिमरित्या खेळतात परंतु आता जर आपण पाहिलं तर खरं तर संघाला गरज आहे ते म्हणजे 12 धावसंख्येची. त्याच धावा काढण्यासाठी 2 चेंडू फेस करायला अंतिमच्या षटकामध्ये तारिक सिद्दीकी आपल्याला पाहायला मिळत आणि गोलंदाजी मार्गवरती दिनेश. हो यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैन्यात आहे. झेलची संधी आणि आता कॅच कॅरी केली जाते. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम स्वस्तिक महाराजा या संघाचा अजून एक बॅट्समन बॅक टू द डगआउट. अंतिमचा चेंडू. बॅट्समन नेम. यावेळेस अंतिमच्या बॉलवरती देखील विकेट आली आहे परंतु कौतुक करावं लागेल टीम जॅन औषधी या संघाचं आणि अर्थातच आपण पाहिलं तर टीम स्वस्तिक महाराजा अप्रतिमरित्या खेळ दाखवत असताना कुठे ना कुठेतरी मात्र मागे राहायला हरकत नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठे ना कुठेतरी हार जीत ही होतच असे. अभिनंदन टीम आणि